नमस्कार मंडळी, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे नव्याने. तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर मराठी व्याकरणावर आधारित असणारा आजचा व्हिडिओ आहे. आणि मराठी व्याकरणामध्ये आतापर्यंत कुठपर्यंत आजचा भाग बघितला, त्याचं उजळणी, त्याचं रिव्हिजन थोडंसं काही मिनिटामध्ये सेकंदामध्ये सांगणार आहोत. मित्रो, आपण शब्दांच्या 8 जाती बघत आहोत. त्या शब्दांच्या 8 जाती सव्यय आणि अव्यय, विकारी आणि विकारी, बदलणाऱ्या आणि न बदलणाऱ्या 4 जाती असतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे लिंग, वचन आणि विभक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो. परंतु क्रिया, विशेषण, शब्दयोगी, केवळ प्रयोगी हे जे असतात मित्रहो, विभक्ती, वचन आणि लिंगानुसार बदलत नसतात. ओके, सॉरी. तर या ठिकाणी आज बघायचं आतापर्यंत पाहिले त्याचे उजळणी. नाम बघितले, नामाचे 3 प्रकार बघितले. त्या नामाचे 3 प्रकार मी सांगून टाकतो. सामान्य नाम, विशेषण नाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचे मुख्यतः उपप्रकार 2 पडतात, समवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. हे जर नाम बघितले. नामानंतर महत्त्वाचा पॉईंट बघितला आपण सर्वनाम. आता सर्वनामे असतात 9. कोणकोणते? मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः. एकूण किती? 9 सर्वनाम बघितले. त्या 9 सर्वनामापैकी आपण 6 प्रकार या ठिकाणी सर्वनामाचे बघितले आहेत. आता सर्वनामाचे 6 प्रकार या ठिकाणी कोणकोणते पाहिले आपण? संबंधित सर्वनाम बघितला, आत्मवाचक सर्वनाम बघितला, प्रश्नार्थक सर्वनाम बघितला, त्याचबरोबर आपण बघितला तो पुरुषवाचक सर्वनाम बघितला, दर्शक सर्वनाम बघितला आणि निश्चित आणि अनिश्चित, सामान्य किंवा निश्चित अशा पद्धतीने सर्वनाम आपण 6 सर्वनामाचे प्रकार बघितले. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक बघितला ते म्हणजे विशेषण. विशेषण कशाला म्हणावं हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. विशेष जातीचा बोध करून देणारा, विशेष व्यक्तीचा, विशेष नामाचा, सजीव किंवा निर्जीव विशेष गोष्टीचा या ठिकाणी बोध करून देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहिलं होतं की पिकलेला आंबा आहे परंतु पिकलेला आहे. याच्यामध्ये जे स्वाभाविक गुण आहे, त्याचा स्वभाव आहे, स्वाभाविक त्याचा गुण जो आहे तो पिकलेला आंब्याचा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार बघितले विशेषणाचे. एक बघितलं संख्यावाचक विशेषण, दुसरं असलं बघितलं आपण गुणवाचक. आता गुणवाचकाचे 3 प्रकार पडतात. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. आपण 3 प्रकार बघितले त्या ठिकाणी गुणविशेषणाचे. त्याचबरोबर मित्र हो, आपण पाहिले विशेषणामध्ये संख्या विशेषणाचे प्रकार पडतात 5. ओके. आता संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. पहिला होता आपला त्या ठिकाणी गणनावाचक, दुसरा होता या ठिकाणी क्रमवाचक, तिसरा होता आवृत्तीवाचक, चौथा होता पथकत्ववाचक आणि 5वा होता सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. अशा विशेषणाचे आपण किती प्रकार बघितले? तर 5 प्रकार बघितले आहेत मित्र हो. तर हे संपूर्ण आम्ही अधिविशेषण, विधिविशेषण कशाला म्हणा, अव्यय साधित विशेषण, धातू साधित विशेषण या संपूर्ण बाबींचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे मित्र हो. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून काय होते की तुम्हाला प्रत्येक अपडेट या ठिकाणी भेटत असते आणि कंटिन्यू आपलं मराठी व्याकरण कंप्लीट होते. आणि तुम्हाला दुसरे नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, तुम्ही हा सर्वप्रथम व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्याही महत्त्वाचा नसेल परंतु बाकीपर्यंत जर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी कॉम्पिटिशन किंवा एक्झामचे देणारे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धेमधले विद्यार्थी असतील, तुमचा आई असेल, आईच्या माध्यमातून त्यांची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल किंवा तुमच्या नातेवाईकामधले जे कोणी असतील, तुमचे मित्र असतील, कोणी मैत्रीण असतील, तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा. कारण कसं असते, या व्हिडिओच्या माध्यमातून 10% जरी तुम्हाला ज्ञान भेटले तरी खूप झालं, तुमच्या या ठिकाणी सहकार्य खूप झालं तिथपर्यंत. कारण कोण कर भला तो हो जाएगा भला म्हणल्याने आपण पाहिले. आता काय पाहत होते आपण?
विशेषण बघले. ओके, विशेषणाचे 6 प्रकार झाले आपले. संपूर्ण विशेषणाचे 6 प्रकार बघितले. आदिविशेषण, विधिविशेषण, धातू विशेषण, अव्यय साधित विशेषण बघितले आपण, गुण साधित विशेषण, या संपूर्ण विशेषणाचा आपण अभ्यास केला आहे. तर आतापर्यंत नाम सर्वनाम विशेषण झालं. 4था प्रकार बघत आहोत आपण, सव्यय, शब्दांचे 8 जाती. लक्षात आहात ना. क्रियापद. आता क्रियापद एक व्याकरणाच्या दृष्टिकोनातून असं एक महत्त्वाचं चॅप्टर आहे, महत्त्वाचं एक टॉपिक आहे. कशाचं? क्रियापदाचं. ते म्हणजे या ठिकाणी आहे तो कुटुंब प्रमुखाचं काम करतो. आता कुटुंब प्रमुखाचं काम कशा पद्धतीने करतो क्रियापद? कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद. सोपी भाषा. काय सांगितलं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. ज्यांची त्यांची वाटणी करून देणारा शब्द म्हणजे क्रियापद. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता एक मोठं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये जर एखादी समजदार व्यक्ती असतो, आपलं कुटुंब चालणारा एक व्यक्ती असतो आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे, त्याच्या आज्ञाप्रमाणे संपूर्ण व्यक्ती कामं करत असतात. ते बरोबर आहे. कुटुंब प्रमुख आहे, त्याने सांगेल तसे, चांगले सांगेल तसे कामं करत असतो. तसं क्रियापदांचं काम आहे की याच्यामध्ये ज्यांचं त्याला काम लावून देण्याचं काम या ठिकाणी क्रियापदाचं आहे. जर त्या ठिकाणी क्रियापदच वाक्यामध्ये नसेल तर तो वाक्याला अर्थपूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तसंच कुटुंब प्रमुख जर कुटुंबामध्ये नसेल तर संसार व्यवस्थित चालत नाही. तसंच या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून क्रियापदाचं असं महत्त्व आहे मित्र हो, की क्रियापद हे एक वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा नव्हे तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण कुटुंब प्रमुख म्हणून समजला जातो. ओके, आता चला आपण या ठिकाणी आता पाहूता क्रियापदांबद्दल. या ठिकाणी आता मी सांगितलं वाक्याचा अर्थ पूर्णणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. ओके, आता उदाहरण सांगतो. गाय दूध देते. दुसरं, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो, मुलांनी खरे बोलावे. बरोबर आहे. आम्हाला आमच्या संघाने ढाल जिंकली आणि आम्ही जातो आमच्या गावा. तर तुमच्यासमोर मी या ठिकाणी आतापर्यंत 4 काय उदाहरण सांगितले आहेत. वरील उदाहरणाच्या माध्यमातून असा एक अर्थ तयार होतो की इथं देतो, करतो, बोलावे, जिंकली हे शब्द त्या त्या क्रिया दाखवतात. शिवाय हे शब्द त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतात. म्हणून ते क्रियापदे आहेत. आता एक सांगतो. आई रोज देवाला जाऊन येते. आता आई दररोज देवाला जाऊन येते. जाण्याची आणि येण्याची दोन्ही क्रिया होतात, जाऊन आणि येते. आता येते ह्या जे शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. आई दररोज देवाला जाऊन, इथपर्यंत थांबले आपण. पुढे समजायला का हो, ह्या येते वापस रिटर्न येते या शब्दाने त्या वाक्याला अर्थ पूर्ण होत आहे. म्हणजेच क्रियापद किती महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे एक असं आहे की म्हणून येते हे क्रियावाचक शब्दाने या ठिकाणी अर्थपूर्ण होत असतो. म्हणून त्याला क्रियापद महत्त्वाचा कुटुंब समजला जातो. आता याच्यामध्ये महत्त्वाचं हे कर्ता व कर्म कसा शोधायचा. ओके, कर्ता व कर्म कशा पद्धतीनं शोधायचा. आता कर्ता व कर्म ओळखताना वाक्यातील क्रियापद घेऊन त्या मूळ धातूंना, म्हणजे मूळ धातू मी आज ज्याच्यामध्ये आपण सांगितले होते विशेषणामध्ये मूळ धातू कशाला म्हणतात ते. ओके, मूळ धातू घ्यावा व त्यास नारा हा प्रत्यय जोडून त्याला कोणने प्रश्न केला असता तर आपल्याला काय भेटतो, कर्ता भेटत असतो. आता एक आपण उदाहरण घेऊ होता. ओके, कशा पद्धतीनं ओळखायचं ते. राम आंबा खातो. आता याच्यामध्ये हे का क्रिया कर्ता व कर्म कसा ओळखायचा, याच्यामध्ये एक महत्त्वाचं टॉपिक आहे सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद. सकर्म क्रियापद म्हणजे असं असते की म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता काम करतो, म्हणजे कर्त्यापासून एखाद्या वस्तूवर, एखाद्या घटनेवर काहीतरी क्रिया घडत असते, त्याला सकर्म क्रियापद म्हणतात. ते समजले काय म्हणतो. सकर्म क्रियापदामध्ये पुन्हा सांगतो, सकर्म क्रियापदामध्ये एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या सजीव किंवा निर्जीव अशा नामावर काहीतरी क्रिया होत असेल त्याला सकर्म क्रियापद म्हणतात. बरोबर आहे. आणि अकर्म क्रियापद म्हणजे काय, स्वतःवरच क्रिया घडत असेल, म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया. ओके, कर्ताच क्रिया करत असतो. नामामध्ये बघले आपण, कर्त्यापासून निघणारी क्रिया जर स्वतःवरच घडत असेल तर त्याच्यामध्ये अकर्म क्रियापद म्हणतात. ओके, कर्ता म्हणत असतात. आता याच्यामध्ये बघा
हा मी आता राम आंबा खातो. आता या वरील वाक्यामध्ये काय राम आंबा खातो. आता हे जे खातो जे मूळ धातू आहे त्याला खा. ओके, धातू खातो हे क्रियापद आहे. क्रियापदाचा मूळ धातू काय खा. खाणारा, खाला शब्द नारा लावायचा. काय खाला शब्द काय लावायचा नारा. मी आता सांगितलं खातो हा क्रियापद आहे, त्या खा हा धातू आहे, त्याला नारा शब्द लावायचा आणि कोणने प्रश्न विचारायचा. बरोबर. डबल सांगतो, खातो हा क्रियापद आहे, खा हा धातू आहे, त्याला नारा हा प्रत्यय लावायचा आणि कोणने प्रश्न करायचा. खाणारा कोण. खाणारा कोण. उदाहरण आपलं असं आहे राम आंबा खातो. खाणारा कोण राम. म्हणजे त्या क्रियापदापासून कशावर होत आहे, काहीतरी क्रिया कोणावर होत आहे, कर्त्यावर होत आहे. म्हणजे ते सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. बरोबर आहे. आता हा भाग कधी समजतो मित्र हो, तुमचा काहीतरी 50% अभ्यास झाला असेल. जरी तुमचा 50% अभ्यास झाला नसेल तर किती अभ्यास चर्चात्मक दृष्टिकोनातून होतो, जास्तीत जास्त इथं अभ्यास होत असतो. नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा इथं अभ्यास होत असतो. ज्यावेळेस हे ऐकून नंतर पुन्हा आपण ज्यावेळेस वाचन करत असतो त्यावेळेस अभ्यास होत असतो. बरोबर आहे. मी सकर्मक क्रियापदाचं उदाहरण सांगितले. ओके, तुम्हाला समजलं असेल मित्र हो. ओके, तुमची आणि कमेंट काय असेल बा याच्याबद्दल काही स्पष्टीकरण लेखी माध्यमातून शिकवा, तर त्या पद्धतीने शिकवायला आपण तयार आहोत. ओके, आता आपण पाहिलं सकर्मक क्रियापद. आता बघायचं अकर्मक क्रियापद. आता याच्यामध्ये अकर्मक क्रियापद या ठिकाणी सांगतो मी, उदाहरण सांगतो. हां, तो सुंदर दिसतो. ओके, आता मी तर कधी एवढा सुंदर नाही, पण तो सुंदर दिसतो. आता दिसतो हा एक क्रियापद आहे. बरोबर. आता दिस हा एक काय धातू आहे. याला काय लावायचा नारा प्रत्यय लावायचा आणि प्रत्यय नारा लावली कशाना प्रश्न विचारायचा कोण. दिस नारा कोण. मी सुंदर दिसतो किंवा तो सुंदर दिसतो. दिसणारा कोण तोच. आता तो सुंदर दिसतो. दिस हा काय आहे धातू आहे, त्याला नारा हा प्रत्यय लावला, कोणने प्रश्न विचारला. दिसणारा कोण तर तोच. म्हणजे त्या क्रियापदापासून कर्त्यावर म्हणजे स्वतःवर काहीतरी क्रिया घडत आहे, त्याच्यावर स्वतःवर काहीतरी कर्म होत आहे. तो कोणता आहे अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. तो बोबडा बोलतो. तो बोबडा बोलतो. बरोबर. आता आपलं काय चालू टॉपिक सकर्मक आणि अकर्मक. सकर्मकचं सांगितलं मी, आता अकर्मकचं सांगायलो. तो बोबडा बोलतो. बोलतो हे क्रियापद आहे. बोल हा काय धातू आहे. बोलला आपण नारानं काय करायचा प्रत्यय लावायचा, कोणने प्रश्नाला करायचा. बोलणारा कोण तो. म्हणजे स्वतःवर काय होत आहे क्रिया होत आहे. लक्षामध्ये ज्यावेळेस स्वतःवर क्रिया होत असेल तर त्यावेळेस त्याला कर्माची जरूरत लागत नाही, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. तिथं कर्म होत नाही, कर्माजवळ लागत नाही, स्वतःवर क्रिया होत असते. म्हणजे दुसरं उदाहरण सांगतो. मला गुलाब आवडते. तर गुलाब तर प्रत्येकांना आवडते हो. आता उदाहरणार्थ मला काय गुलाब आवडते. आवडते आवडणारा कोण मलाच स्वतःला आवडते ना. लक्षामध्ये अजून एक उदाहरण सांगतो मित्र हो. विद्यार्थी प्रामाणिक आहे याचा असणारा कोण विद्यार्थी. लक्षात ठेवा. नंतरचं अजून एक उदाहरण सांगतो. पक्षी आकाशात उडाले. उडणारे कोण पक्षी स्वतःच. समजलं ना. सकर्मक क्रियापदांचं अकर्मक क्रियापदांचं किती मोठी गंमत आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण द्विकर्मक क्रियापद कशा पद्धतीने बघू. द्विकर्मक. आता ह्या मूळ वाक्यामध्ये या शब्दामध्येच असा एक अर्थ दडून बसलेला आहे की द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक म्हणजे काय दोन कर्म असणारे क्रियापद, त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे त्याचा आपण एक अर्थच आपण असा काढला की द्विकर्मक क्रियापद म्हणजे दोन कर्म या ठिकाणी उपस्थित असतात, त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. आता इथे दोन कर्म असतात. एक उदाहरण सांगतो. त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. दुसरं उदाहरण सांगतो. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. तिसरं सांगतो.
आजीने नातीस गोष्ट सांगितली. मी तुम्हाला 3 उदाहरण सांगितले. त्याने भिकाऱ्याला पैसा दिला, एक झालं. दुसरं झालं गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आणि तिसरं झालं आजीने नातीस गोष्ट सांगितली. 3 उदाहरण तुमच्या समोर मी 3 उदाहरणं सांगितलेले आहेत. बरोबर. आता लक्ष द्या. पहिलं उदाहरण बघितलं आपण, त्याचं स्पष्टीकरण बघू तर आपण. ओके. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. तिसरं उदाहरण आजीने नातीस गोष्ट सांगितली. ओके, एवढं समजलं. आता वरील उदाहरणामध्ये दिला, शिकवितात आणि सांगितली हे काय तो बरोबर आहे, क्रियापदे आहेत. उदाहरणामधले जे शेवटचे घेत आहे ते क्रियापदे असून आता याच्यामध्ये गुरुजी पहिल्या याच्यामध्ये काय आहे, पहिल्या याच्यामध्ये तिने गुरुजी आजी हे कर्त्यापासून एखादी क्रिया वस्तूवर किंवा प्राण्यावर घडत असेल, एखाद्या वस्तूवर किंवा प्राण्यावर त्याच्यापासून काहीतरी क्रिया घडत असेल तर, म्हणजेच कर्माची जर वाक्यात जर आवश्यकताच असेल म्हणजे 2 कर्म होतात. 2 कर्म कसं बघा, एक बघा इथशी प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. काय सांगलो, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. आता प्रत्यक्ष कर्माला काय नाही प्रश्न करायचा. आता आपण सकर्मक अकर्मक कसं बघितलं मित्र, तसं प्रत्यक्ष लक्षात घ्या, व्याकरण अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा तोंडपाठ सांगू शकता. प्रत्यक्ष कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्माला काय नाही प्रश्न करायचा आणि अप्रत्यक्ष कर्माला कोणाला नाही प्रश्न करायचा. ओके, पहिले उदाहरण घेतो. स्टार्टिंगला उदाहरण विसरायचं नाही. उदाहरण पहिलं, त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. ओके, त्याने काय दिला, भिकाऱ्याला पैसा दिला. देणारा कोण, त्यांनी. बरोबर. त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. देणारा कोण, त्यांनी. आता हे प्रत्यक्ष कर्म झालं. ओके, दुसरं सांगतो मित्र तुम्हाला, देणारा कोणास किंवा कोणाला दिला ना, कोणाला दिला, भिकारला दिला. म्हणजे त्याने त्यांच्या हातून काहीतरी एखाद्या वस्तूवर किंवा प्राण्यावर काहीतरी क्रिया घडत असेल, म्हणजे कोणावर क्रिया घडते, त्या भिकाऱ्यावर क्रिया घडते. ओके, म्हणजे प्रत्यक्ष कर्म त्याने आहे आणि अप्रत्यक्ष कोण आहे, भिकारी आहे. ओके, प्रत्यक्ष कर्म त्याने आणि अप्रत्यक्ष कर्म भिकाऱ्याने. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये 2 द्विकर्म क्रियापद म्हणजे 2 कर्म या ठिकाणी असतात, म्हणून त्याला द्विकर्म क्रियापद असे म्हणत असतात मित्र. हो, अनेक लक्षात ठेवा, जे चतुर्थ विभक्तीमध्ये असतात ते द्विकर्मक होय. चतुर्थ विभक्ती म्हणजे काय, स ला ना ते. लक्षामध्ये स ला ना ते म्हणजे भिकाऱ्याला ला जे आहे सला नाते आहे. दुसरं सांगतो, गुरुजीने विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. ला जे मध्यस्थी आहे ते द्विकर्मकचं उदाहरण आहे. शॉर्टकट सांगणार आता मी तुम्हाला. त्याने नातीस गोष्ट सांगितली, ल ला ली सांगितली. नातीस स ला नाते, नातीस नातीवर जे क्रिया घडत आहे, कर्म घडत आहे, नातीस द्वितीय कर्म घडत आहे. म्हणजे सलानाते ज्यावेळी चतुर्थ विभक्तीमधले या ठिकाणी प्रत्यय लागून येत असतात ते द्विकर्मक क्रियापदे असतात ते. बरोबर आहे ना. किती शॉर्टकट सांगितलं. आता याच्यावर शॉर्टकट आहे का, नाही मित्र. हो, आता तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया, त्याच्यानंतरचा आपण पॉईंट बघूता. ओके.